शेतकरी श्रमिक एकजुटीचा, शेतकरी कामगार कर्मचारी एकजुटीचा, CITU जिंदाबाद, बांधकाम कामगार फेडरेशन जिंदाबाद, किसान सभा जिंदाबाद, आणि कोण म्हणतं देत नाही. अकोले तालुक्यातील राजूर येथून श्रमिकांच्या विविध मागण्यांसाठी पायी निघालेला लॉंग मार्च संगमनेर तालुक्यातील निजर्णेश्वर या ठिकाणी पोहोचलेला आहे. खरं तर 65 किलोमीटरचं पायी अंतर ह्या आंदोलकांनी पार केलेलं आहे. निजर्णेश्वर म्हणजे पालकमंत्री विखे पाटील आहे यांचा हा मतदारसंघ या ठिकाणाहून सुरू होतो. आणि खरं तर सांगायला असं सांगू शकतो की पालकमंत्र्यांच्या वेशीवर हा आता मोर्चा आलेला आहे. ह्या आंदोलनाचं जे नेतृत्व करतात ते कॉम्रेड डॉक्टर अजित नवरे माझ्यासोबत आहेत. डॉक्टर साहेब, पालकमंत्री विखेंच्या अंगणात तुमचा मोर्चा आलेला आहे. काय मागण्या मान्य झाल्यात, अजून कोणकोणत्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी तुमची काय भूमिका असणार आहे? आता गेल्या 3 दिवसापासून राजूरवरून निघालेलं हे लाल वादळ आज विखे पाटलांच्या गावाच्या सीमेवर येऊन पोहोचलेलं आहे. खरं तर विखे पाटलांशी व्यक्तिगत काही वैर असण्याचं किंवा संघर्ष असण्याचं कोणाचंही काही कारण नाही. या गरिबांचं आणि माझ्यासारख्या चळवळीच्या माणसाचं काही त्याच्याबद्दलचं वैर नाही आहे. परंतु ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि म्हणून एक प्रकारे आमच्या सर्वांच्या प्रश्नांचं पालकत्व त्यांच्याकडे आहे. त्या पालकत्वाच्या आधारे पालकांनी आमचे प्रश्न सोडवावे हा आग्रह घेऊन त्यांच्या गावाच्या वेशीवर आज आम्ही आलेलो आहे. त्या पालकत्वाची जाणीव ठेवून गेले 3 दिवस त्यांनी त्यांच्या खात्याच्या संबंधातले प्रश्न सोडवलेच, परंतु इतर खात्याच्या मंत्र्यांना सुद्धा त्यांनी बोलवलं. 5 मंत्र्यांबरोबर मंत्रालयात बैठक झाली आणि काल सुद्धा मॅरेथॉन बैठका मुख्यमंत्री साहेबांना भेटणं असेल, बाकी सगळं असेल ते त्यांनी केलेलं आहे. जे त्यांनी केलं त्याचं श्रेय मला असं वाटतं की आपण त्यांना दिलं पाहिजे. मात्र काही मुद्दे पेंडिंग आहेत. उदाहरणार्थ आमचे जे सुटलेले मुद्दे आहेत ते आहे आदिवासींच्या वन जमिनी आणि घराच्या तळजमिनी याच्याबद्दल सकारात्मकता बरीच पुढे गेलेली आहे. हिरडा खरेदीच्या बद्दलचा निर्णय खूप पुढे चांगल्या पद्धतीने सुटताना दिसतोय. भंडारदरा धरणातलं पाणी आदिवासी शेतकऱ्यांना मिळावं यासाठी सर्वेचे आदेश प्रत्यक्षपणामध्ये 10 वर्षापासून आम्ही लढतोय ते निघालेले आहेत. त्याच्या आदेशाची प्रत आम्ही घेण्याची आज वाट पाहतो आहोत. ही अत्यंत चांगली गोष्ट त्या भागासाठी झालेली आहे. मात्र त्याचबरोबर अर्धवेळ परिचारिका आणि आमचे जे शालेय पोषणचे कर्मचारी आहेत त्यांच्या पगारवाढीचा निर्णय हातात येण्याच्या शक्यता आहेत. आम्ही म्हणतोय की मंत्रालयाचा निर्णय झाला पाहिजे, मंत्रिमंडळाचा निर्णय झाला पाहिजे, म्हणजे तो फिरवता येणार नाही. आणि म्हणून त्या वाढीच्या बाबतची एक चांगली बातमी येण्याच्या शक्यता आहे. बांधकाम कामगारांच्या मेडिक्लेम योजना परत रिवाईव्ह करण्याचा निर्णय हा होऊ घातलेला आहे आणि त्याच्या लेखीची आम्ही वाट पाहतो आहोत. त्याचबरोबर आमच्या निराधार जे आहेत, विधवा आहेत, परित्यक्ता आहे, अपंग आहे, त्यांचे अत्यंत अल्प मानधन त्यांना मिळतं ते वाढवण्याच्या बद्दलचा आग्रह आम्ही लावून धरलेला आहे. त्याबद्दलचं निगोसिएशन अद्याप सुरू आहे, परंतु ती वाढ झाली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही लढतो आहोत. या सगळ्या अनेक बाकीच्या प्रश्नांसाठी आम्ही संघर्ष केला. काही गोष्टी पदरात पडत आहेत, पण ठोस अशा प्रकारे लेखी हे स्वतः कलेक्टर साहेबांनी इथं येऊन सांगावं. आणि दुसरी गोष्ट आम्ही म्हणतोय की जे आहार कर्मचारी यांच्याबद्दलचा जो निर्णय तो स्वतः दादा भुसे यांनी VC द्वारे सगळ्या जनतेला आणि महाराष्ट्राला सांगावा. आणि विखे पाटलांनी सुद्धा VC द्वारे बांधकाम कामगार बाकी सगळे मुद्दे, जलसंपदाचे मुद्दे हे लोकांना सांगावेत. यासाठी आम्ही थांबलोय. त्यांनी जर ते सांगितले आणि लेखी आदेश जर आम्हाला दिले, लेखी आम्हाला आश्वासन नको आहे, आदेश जर दिले की हे जलसंपदाचे आदेश, या सर्वेचे आदेश वाढलेला निर्णय, तरच आम्ही माघार घेऊ, नाही तर मग विखे पाटलांच्या वाड्यावर आम्ही कूच करणार आहोत. कॉम्रेड, आज दुपारी 12 वाजता इथे काही कलेक्टर इतर अधिकारी येणार असल्याचं समजतंय. त्या बैठकीत जर तोडगा निघाला नाही तर तुमचं लाल वादळ हे अहिल्यानगरच्या दिशेने रवाना होईल का? पहिल्यांदा ते विखे पाटलांच्या वाड्यावर जाईल. ते आमचे पालक आहेत. त्या पालकत्वाची त्यांना परत एकदा आठवण करून देणं आणि तिथे ठिय्या देणं ही आमची पहिली भूमिका राहील. आणि मग त्यांच्याकडून जर झालं नाही तर ते मोठे नेते आहेत, त्यांचं वजन मोठं आहे. आपल्याला माहिती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर डायरेक्ट संबंध राधाकृष्ण विखे पाटलांचा आहे. आपण पाहिलेलं आहे की ते दिल्ली दरबारी गेले तर अमित शाह साहेब आणि मोदी साहेब त्यांना वेळ देतात आणि त्यांच्या शब्दाला किंमत आहे असं आम्ही ऐकलेलं तरी आहे. त्यांनी सांगितलं तर अमित शाह साहेब अनेकदा लोणीमध्ये आलेले आहेत. मग इतकं प्रचंड वजन असणारा पालक जर आपल्याला लाभलेला आहे तर त्यांनी त्यांचं हे सगळं वजन हे या गोरगरीब जनतेसाठी आणि ते ज्याचे पालक आहेत त्यांच्यासाठी वापरावं हा आग्रह त्यांच्या वाड्याच्या चव्हाट्यात जाऊन आम्हाला मांडायचा आहे. इतकी साधी ती गोष्ट आहे. व्यक्तिगत वैर काही नाहीये, परंतु तुमचं वजन गरिबांसाठी वापरा. हा दबाव वाढवणं हा या आंदोलनाचा मुद्दा आहे आणि आम्ही तो वाढवणार आहोत. आंदोलनाचे मुख्य नेतृत्व तुम्ही करतात. तुमच्याशी काय विखे पाटलांनी काय संपर्क साधला आहेत का आंदोलन मागं घ्यावं?
ही प्रक्रिया रुटीन असते. आंदोलन सुरू झाल्यापासून हा डायलॉग आमचा आहेच आहे. ते प्रयत्न करणारच की बाबा हे जरा यशस्वीरित्या सुटावं. त्यासाठी अनेक वेळा संपर्क झालेला आहे. मंत्रालयातली बैठक त्यांनीच आयोजित केली आणि 3 तास ते बसून होऊन ते सगळ्या गोष्टी करत होते. काल दिवसभर त्यांनी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या मार्फत संपर्क केलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांसाहेबांबरोबर त्यांनी संपर्क केलेला आहे. त्यामुळे हा डायलॉग ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे, ती सुरू आहे. कारण हे वैर नाहीये, हे व्यक्तिगत भांडण नाहीये, हे अजित नवलेला काहीतरी मिळवायचंय किंवा विखे पाटलांना काहीतरी गमवायचंय असं नाहीये. ते त्या पदावर आहेत, त्या खुर्चीशी असणारं आंदोलक म्हणून आमचं भांडण आहे, त्या खुर्ची बरोबरचं भांडण आहे. त्याच्यामुळे हा डायलॉग चालू आहे. कॉम्रेड, खरं तर 3 दिवसापासून तुमचे आंदोलक रणरणत्या उन्हात रस्त्याने चालताय. शारीरिक व्याधींनी काही लोक त्रस्त झालेले आहेत. कुठेतरी हे आंदोलन मग आज अंतिम टप्प्यात जाईल अशी काही परिस्थिती जाणवते का? बघा, मला आंदोलनात चालणाऱ्या सगळ्या नेत्यांच्या चरणाला वंदन केलं पाहिजे की ते आज 60, 65, 70 किलोमीटर पायी चाललेले आहेत. अनेक म्हातारी माणसं आहेत. परंतु मला महाराष्ट्राला एक गोष्ट सांगायची आहे की चालले अकोल्याचे लोक, चालले संगमनेरचे लोक, चालले राहुरी, नगर आणि आमच्या नगर जिल्ह्यातले लोक, पण फायदा महाराष्ट्राला होणार आहे. सगळ्या अर्धवेळ परिचारिकांचे पगार महाराष्ट्रातले वाढणार आहे. सगळ्या बांधकाम कामगारांना महाराष्ट्रातल्या मेडिकल योजना परत लागू होणार आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या शालेय पोषण आहारचा प्रस्ताव पगारवाढीचा तयार होणार आहे. सगळ्या आदिवासी भागातल्या हिरड्याची खरेदी होणार आहे. सगळ्या आदिवासी भागातल्या जंगल जमिनीच्या आणि घरातल्या तळजमिनीच्या बाबतचे आदेश निघणार आहे. त्याच्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातल्या पायी चालणाऱ्या या आंदोलकांना मला वाटतं आपण महाराष्ट्राच्या वतीने सलाम केला पाहिजे आणि त्यांचं कौतुक केलं पाहिजे. तर या आंदोलकांना सलाम केला पाहिजे असं डॉक्टर अजित नवले म्हणतायत. खरं तर आज दुपारी 12 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री हे या ठिकाणी येणार आहेत. त्या बैठकीत काय होतं त्यानंतर या आंदोलनाचं पुढचं जे काही नियोजन आहे हे समोर येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज पांडेसह मी अमोल शिर्के, निदर्णेश्वर. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.